दोस्तों, मेरा नाम पूनम है और हम लोग जा रहे हैं डोंगर पे वेज बिर्याणी हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आजचा ब्लॉग खरोखर खूप खास आहे, स्पेशल आहे आणि आजचा दिवसही खूप छान आहे। आज आपण करणार आहोत 200 झाडांचं वृक्षारोपण। आमचं इथे जागा आहे डोंगरावरती, सो त्या ठिकाणी जाऊन आपण मस्तपैकी 200 झाडं लावणार आहोत। आंब्याचे आहेत, नारळाचे आहेत, असे वेगवेगळे प्रकारचे झाडं आहेत। पण आता आपण वडाचा आहे, पिंपळाचा आहे, असे सगळे जे काही झाडं आहेत मस्तपैकी पावसाळाही सुरू झालेला आहे आणि ते वृक्षारोपण जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बरेचसे गेस्ट येतात आपल्याकडे, सो छोटासा कार्यक्रम आपण तिकडे करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करताना नक्कीच छान वाटेल। सो मी हा आजचा ब्लॉग करते आहे, होप्स तुम्हाला हा ब्लॉग आवडेल। सो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आदित्य मला एकटीला सोडून चाललेला आहे। तो ॲक्च्युली आई आणि अक्कांना आधी सोडवतो आहे तिकडे डोंगरावरती, कारण की पूजेची तयारी करायची आहे। सो आई ते जाऊन तिकडं करणार आहेत। मी इथे घरी थांबली आहे कारण की थोडासा जेवणाचा नैवेद्याचा जे काही करायचं आहे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला आदित्य पुन्हा एकदा घ्यायला येणार आहे आणि त्यानंतर मीही जाणार आहे डोंगरावरती। सो मला खूपच छान वाटतं आहे। सकाळी ट्रेकला आले होते, जेवताय मी बरंच सामान घेऊन आलोय। पूनम घरी आहे। आता एक ट्रिप झाली आहे, सेकंड ट्रिपला निघालोय। आता पूनमला घ्यायचं आहे, दुसरी गाडी घेऊन येतो, त्यात थोडं सामान आणायचं आहे। हेलो दोस्तों, मेरा नाम पूनम है और हम लोग जा रहे हैं डोंगर पे। आज का ब्लॉग हिंदी में होणार आहे। तर आता फायनली नाही फायनली मग असेच झालं। आता पूर्ण गाडीत बिर्याणीचा वेज बिर्याणी पुलाव आणि पुलाव आणि लापशीचा वास सुटलाय, मला भूक लागली आणि आपण आता एक 5 मिनिटात पोहोचणार आहोत। किती सुंदर असं क्लायमेट चाललंय, त्यामुळे मला खूप भारी वाटते। तुला कसं वाटतंय? वो देखो पहाड़ों की राणी मंसूरी किती सुंदर दिसतंय सगळीकडे। तर आपल्याला इकडून वरती जायचे आणि ह्या बाजूला वरती आपण प्लांटेशन करणार आहोत। इकडे मागे भैयाची गाडी येते, या दीदी जीजू सगळेच येतात। बापरे कसलं वाटतंय। बाकी सगळे लोक येऊन थांबलेले आहेत, चालू आहे प्लांटेशन, ऑलरेडी सगळे करतायत। आम्हीच राहिलेलो। अरे कल तू काय द्या, बापरे सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत। आता जेवण करतील सगळेजण, कारण ते सकाळपासून आलेत आणि त्यानंतर करूयात पुन्हा ट्री प्लांटेशन करायचं तर ठरवलं, पण ते काही एवढं सोपं नव्हतं कारण डोंगरावरती माती नाहीये, त्यामुळे JCBने खड्डे घेणं, डोंगरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता करणं, एवढे सारे रोपं वरती घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे काहीतरी लागेल, त्यासाठी रस्ता करणं, खूप सारे कष्ट मम्मी पप्पांनी दोघांनी खूप सारे घेतलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित खड्डे झाले आहेत। नंतर वरती पाण्यासाठी मोटर, बोर, बऱ्याचशा गोष्टी सगळ्या करावा लागलेल्या आहेत। जरी हा व्हिडिओ छोटासा 7-8 मिनिटाचा असला तरी ह्या मागे लागणारे कष्ट खूप मोठे आहेत। त्यानंतर रोपांचं सिलेक्शन होतं, रोपं कुठले घेणं पाहिजे, कुठे काय लावलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा खूप सारा मम्मी पप्पांनी अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही आंब्याचे रोपं, नारळाचे रोपं कुठून काय घ्यायचे या सगळ्या गोष्टी ठरवल्या आणि खूप छान प्रोसिजर होती ही। मी थोडाच वेळ त्यांच्यासोबत एन्जॉय केलेला आहे, पण त्या दोघांनी खूपच कष्ट घेऊन हे डोंगरावरती झाडं लावायचा निर्णय घेतलेला आहे। फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवशी आपण प्लांटेशन करणार आहोत। तर साधारण 250 रोपं आपण आंब्याचे लावणार आहोत। बाकीचे जे फळं झाडं आहेत जसं की अंजीर आहे, जांभूळ आहे, फणस आहे, या सगळ्या गोष्टीही आपण लावणार आहोत। त्यानंतर थोडंसं मध्ये आम्ही ब्रेक घेतला आणि जेवणासाठी आम्ही आलेलो। हे 2 शेड आत्ताच रिसेंटली बांधून घेतलेलं आहे। तिथे खूप वारा असल्यामुळे आम्हाला आतच जेवण करावं लागलं। सगळ्यांनी मस्तपैकी लापशी आणि माझी वेज बिर्याणी पुलाव एन्जॉय केला आणि त्यानंतर सुमितजी आलेले आहेत आणि त्यांनी मस्तपैकी वडाचं जे झाड आहे ते लावलं, त्याची पूजा केली, आम्हाला सगळ्यांना वडाच्या झाडाचं महत्त्व सांगितलं आणि ह्या पद्धतीने आम्ही काय म्हणता येईल आमच्या ट्री प्लांटेशनला म्हणजे सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं। जेवण 10,000 बटूंना जेवण घालायचं तुम्ही इतके पक्षी भेटू आणि हेच साक्षात देवता आहे। म्हणजे हे मंदिर बांधलं आज तुम्ही, एक झाड लावलं म्हणजे एक मंदिर बांधलं।
तोच आपल्याला पाऊस देणार आहे. आपण काहीतरी मंत्र घेऊया सगळे 11 वेळेस. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स आहे. ह्या पावसाळ्यात नक्की मी म्हणेल तुम्ही बरेचसे जमेल तेवढे झाडं लावा. खूप नाही तर कमीत कमी एक तरी झाड ह्या पावसाळ्यात लावलंच पाहिजे मी तर म्हणेल. आणि दीदीचा लहान मुलगा आहे शिवांश, निमिष, राघव भैयाचा मुलगा. सो सगळे लहान मुलांपासून आम्ही सगळ्या जणांनी मिळून हे काम केलं आणि सगळं करताना खूप खरोखर एन्जॉय केलं आणि खूप मनाला प्रसन्न वाटत होतं, शांत वाटत होतं. ह्या सगळ्या गोष्टी करताना ऊन वारं पाऊस सगळा आम्ही त्या दिवशी एक्सपिरियन्स केला. पण ही सगळी गोष्ट करताना खरोखरच खूप मजा येत होती. सो तुम्ही बघू शकताय की आदित्यने आणि हे लिटरली 20-20 किलोची ही बॅग आहे. एवढी उचलून बिचाऱ्यांनी सगळ्यांनी आणली. खड्डे थोडेसे खांदलेले आहेत. आपण कामाला थोडेफार माणसं लावलेले आहेत आंब्याचे रोपं वगैरे लावायला. पण बाकीचे जे आहे एंट्रन्सला वगैरे तिथे आम्ही स्वतः झाडं लावणार आहोत. त्यामुळे हे गोष्टी चाललेले आहेत. जिजू आलेले आहेत माझे, मस्कतवरून आलेले आहेत. आणि बघू शकताय की मम्मी पप्पांनी किती एनर्जी आहे त्या दोघांमध्ये. दोघांनी खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि आम्हाला सगळ्यांना हा छान असा एक्सपिरियन्स दिला. सो मी खूप थँकफुल आहे त्या दोघांसाठी. आणि इथे राघव आणि शिवांशला स्वतः दोघांना खड्डा खांदण्यापासून रोप लावेपर्यंत सगळे कष्ट करायचे होते. त्यांना बाकीच्यांकडे बघून असं वाटत होतं त्यांनीही केलं पाहिजे. सो मुलांनाही अशा ॲक्टिव्हिटीज आवडतात. सो तुम्ही ह्या पद्धतीचं सॅटर्डे संडे कधी सुट्टी असेल त्या दिवशी नक्कीच मुलंही एन्जॉय करतात. तुमच्यासाठी ही खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. सो मी तर म्हणेल नक्की झाडं लावा. खूप छान एक्सपिरियन्स आहे. थोडेफार रोपं तर लावून झालेले आणि आता वेळ होती झाडांना पाणी देण्याची. तुम्ही बघू शकताय पाणी म्हणलं की लहान मुलं तर एन्जॉय करतातच, पण त्याचबरोबर मलाही पाण्यात खेळायला खूप आवडतं. त्यामुळे पाणी झाडांना कमी आणि आम्ही जास्त खेळलो मला असं वाटते. खूप मजा आली मला. आणि त्यानंतर मला गुलमोहराचं झाड लावायचं खूप इच्छा होती. मला गुलमोहराचं झाड खूप आवडतं, किती सुंदर दिसतं. पण अनफॉर्च्युनेटली ते आणायचं रोप विसरलो आम्ही. त्यामुळे ठरवलं आहे की आता जांभळाचं रोप लावायचं आहे. मी थोडीफार ॲक्टिंगच केली फक्त, कारण की खूप काही कष्ट माझ्याच्यानी झाले नाही. काय आळस देतोय, झाडं कोण लावेल. 4 वाजत आले ऑलमोस्ट आणि मी 2-3 झाडं लावले. आणि आदित्यने खूप लावले आणि तो त्यात खूप थकला. आता हे आम्हाला जांभळाचं झाड आहे, हे लावायचे आणि त्यानंतर बहुतेक आम्ही घरी जाऊया. बाकीचं अजून काही ठरवलं नाही आहे, पण आधी आपल्याला जांभूळ लावायचे. सो चलो हे झाड लावतो आणि भेटूयात तुम्हाला पुन्हा. आता दुपारची थोडी आमची एनर्जी डाऊन झालेली आहे. दुपार नाही ॲक्च्युली 4-4:30 वाजून गेलेले आहेत ऑलमोस्ट आणि खूप थकल्यासारखं होते. पण झाडं किती लावून किती नाही असंही होत होतं. त्यामुळे मी तर खूप सारे नाही लावले, पण बाकीच्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. मी जेवढे थोडेफार लावले त्याच्यातच खूप थकलेली आहे. पण जे सगळं करताना खूप मजा आलेली आहे. खरोखर हा खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि फायनली 5:30 वाजता आपण निघालेलो आहोत आणि हा होता आजचा व्लॉग. कसा वाटतोय तुम्हाला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे झाडं वाढलेत की नाही ह्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. सो हे सगळे जे आहे तुम्ही फोटो बघताय हे SSY साधक आहे, जे सकाळी 7 वाजल्यापासून आलेले आणि त्यांनी ट्रेक करून डोंगरावरती आले. त्यानंतर वृक्षारोपण केलं, खूप सारी हेल्प झाली आणि हे सगळं कार्य शक्य झालं कारण एवढे सगळे साधक आमच्या सोबत होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे. आणि मी खूप थँकफुल आणि ग्रेटफुल आहे की ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करता आली.